जागोजागी साचलेला कचरा, उघडी गटारं आणि तुंबलेले नाले हे चित्र कल्याण डोंबिवलीमध्ये बऱ्याच ठिकाणी नजरेस येतं. निवडणुकीच्या काळात स्मार्ट सिटीच्या नावाने उदो उदो करणारेच आता सत्ताधारी बनलेत. मात्र त्यानंतरही परिस्थिती फारशी बदलली नाही. मनपा आयुक्त ई रवींद्रन यांच्या कामांच्या धडाक्यामुळे प्रशासनाला शिस्त जरूर लागली. मात्र अद्याप मनपाकडून हवी तितकी स्मार्ट कामं होत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यांचे जे GR निघतात किंवा महापालिकेकडून किंवा कोणाकडून जे आदेश निघतात ते 2-2 दिवसात, 1-1 दिवसात कसं काय बंद होतात. म्हणजे इम्प्लिमेंट करायलाही ते काही वेळ देत नाही की फक्त हे चाललंय म्हणून चाललंय. त्यामुळे म्हणजे निषेध जेवढा नोंदवावा तेवढं कमीच. आपण जर सर्वे केला तर वाहतूकमध्ये पण म्हणजे वाहतूक कोंडीमध्ये पण आपला प्रथम क्रमांक लागेल. त्याच्यानंतर अजून तुम्ही सर्वे केलात तर गुन्हेगारीमध्ये पण आपला प्रथम क्रमांक लागेल. म्हणजे पहिले कोणत्याही चांगल्या गोष्टी आपला प्रथम क्रमांक नाही, पण अस्वच्छता, वाहतूक कोंडी, त्याच्यानंतर आपले गुन्हेगारी, त्याच्या आपला प्रथम क्रमांक. आजच्या निर्णयामुळे खरं तर अत्यंत दुःख आणि खेदच व्यक्त करतो. प्रत्येक नागरिक, ज्या नागरिकांना आम्ही भेटलो ते नागरिकही हेच म्हणतात की एवढंच फक्त शिल्लक राहिलं होतं. डोंबिवली अस्वच्छ शहर हा एक शिक्का बसायचा फक्त शिल्लक राहिलं होतं. आयुक्त ई रवींद्रन यांनी नियोजनात काही त्रुटी असल्याचं मान्य केलंय. मात्र अस्वच्छ शहरांच्या यादीत असल्याचं त्यांनी अमान्य केलं. मात्र उपाययोजनांमुळे आम्ही लवकरच या यादीत टॉप 10 मध्ये असू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमचे प्लॅन तयार आहे, अजून इम्प्लिमेंट करायचं. आता या वर्षामध्ये आम्ही इम्प्लिमेंट केलं तर पुढच्या वर्षामध्ये आम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो. त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या सर्वेक्षणमध्ये आम्ही 100% पुढे जाण्याचे आम्हाला जास्त चान्सेस आहे. अस्वच्छ शहरांमध्ये कल्याण डोंबिवलीचा समावेश झाल्यानं मनसेनं सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी डोंबिवली इथे तोंडाला काळे फासून बोंबाबोंब आंदोलन केलं. ऐतिहासिक नगरी म्हणून कल्याण आणि सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवली हा टेंबा मिरवणारे आम्ही कल्याण आणि डोंबिवलीकर आम्हाला तोंड काळ केल्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. म्हणून प्रतिकात्मक निषेध म्हणून आज आम्ही या सर्व समस्त डोंबिवलीकरांनी तोंड काळी केलेली आहेत आणि हा आम्ही निषेध करतो आहे. गेल्या 20 वर्षांपैकी 17.5 वर्ष इथं सेना भाजप युतीची सत्ता होती. यावेळीही युतीच्याच ताब्यात प्रचंड बहुमतानं कल्याण डोंबिवलीकरांनी सत्ता दिली. सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकारण न करता शहर खऱ्या अर्थानं स्मार्ट करण्याचा विडा उचलला पाहिजे. ई रवींद्रन यांच्या स्वरूपात त्यांना धडाडीचा अधिकारही मिळाला आहे. बघूया डोंबिवली शहर आपलं रूप कधी पालटतंय ते. विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.